रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य, संत परंपरा व फड परंपरा पहा हबप विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून, तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। मी विठ्ठल पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र। आज माझ्यासोबत संत नामदेवरायांच्या बाबत माहिती सांगण्यासाठी संत नामदेव फडाचे प्रमुख निवृत्तीदादा नामदास आमच्या वारकरी साहित्य परिषदेचे खजिनदारी आहेत, आणि ते आज मागील भागात राहिलेले काय अनुत्तरित समाजासाठीच्या प्रश्नास उत्तर देण्यासाठी आपण आलेले आहात। आपलं स्वागत आहे। धन्यवाद काकाजी। फड परिवार किंवा संत नामदेवांचा परिवार जो आहे त्यात प्रामुख्याने कोणते संत आहेत? आता नामदेवराय फड परंपरा म्हणजे कीर्तन माध्यमातून पुंडलिक रायाच्या जवळ नामदेवरायचे कीर्तन चालत असत। पुंडलिका पाशी नामा उभा कीर्तनाशी याच्यामध्ये कोण होत होतं तर याच्यामध्ये प्रत्यक्ष परमात्म्याने टाळ घ्यायचा। अच्छा। येवण्या पांडुरंगन सवे टाळ धरी अंग। आता ऐकायला बसणारी मंडळी कोण होती? हा, तेच महत्वाचं। ऐकणारी बसणारी मंडळी कोण येतात? आला एक प्रसंग म्हणून बोलतो तुम्हाला की बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की सगळे संत पंढरीत येतात पण संत सावता महाराज पंढरीत येत नव्हते, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। पण नामदेवराच्या कीर्तनामध्ये सावता महाराज ऐकायला बसले होते असं वर्णन आहे। हो, निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता नामयाची कथा ऐकत आहे। अरे वा, म्हणजे तोही पुरावा आहे की सावता माळी महाराज सुद्धा पंढरीला येत होते। आणि नामदेवांच्या कीर्तनात भक्त पुंडलिकांच्या पुढे बसत होते। पुंडलिक रायाच्या जवळ कीर्तन चालायचं, नामदेवरायांनी कीर्तन करायचं, आणि ते कीर्तन करत असताना सगळ्या संतांनी नाचायचं, गायचं, कीर्तन करायचं। त्या काळात असणारे चोखोबाराय यांनी मात्र लांब असं उभा राहायचं आणि कीर्तन श्रवण करायचं। इकडे टाळ वाजले त्याने तिकडे टाळ वाजवायचा, इकडे उड्या मारली की तिकडे उड्या मारायच्या। अंतर ठेवायचं, कारण ते अंत्यादी होते, अच्युत होते। नामदेवरांनी ते पाहिलं, अरे सगळे इकडे भक्तीचा आनंद घेतात आणि ते तिकडे कसं काय? मग प्रत्यक्ष एक दिवशी नामदेवरांनीच त्यांना गाठलं जाऊन विचारलं, हे असं का, तुम्ही आमच्याकडे काय येत नाही, इकडं का भक्ती टाळ वाजत नाही? त्यांनी सांगितलं की मी तुमच्यामध्ये मिसळून घेऊ शकत नाही, अशा पद्धतीचा माझा जन्म आहे। त्यांनी सांगितलं, हे कोणी सांगितलं म्हणजे तुम्हाला? याता याती धर्म नाही विष्णुदासा आणि निर्णय तो ऐसा वेदशास्त्र। नाथांचं एक प्रमाण आहे, वैष्णव सेवा अत्यंत कठीण, ते जाती नाही का प्रमाण, हो का शूद्र अथवा ब्राह्मण, भक्ती प्राधान्य वेदार्थी। अरे बाप, आम्हा भाविकाची जाती एक विदका श्रीपती, तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती तो धन्य। तुका म्हणे महाराजांचं एक प्रमाण अजून एक आहे, तुका म्हणे याती होका तयाची भलती, म्हणजे याती तुका म्हणे नाही, जाती सवे काम। हे आपल्यात भेद मानला जात म्हणजे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, हाच धर्म, ब्रह्म मंगळ हाच धर्म, विष्णुमय हाच धर्म, भक्ती हाच धर्म। आणि मग त्यांना जवळ घेतलं आणि त्यांच्याकडून भक्तीचा मार्ग नामदेवरांनी करून घेतला की त्यावेळेस पासून चोखोबारा हे नामदेवरांचे शिष्य झाले। परिवारातील चोखोबारांचे मेहुणे बंका महाराज हे नामदेवरांच्या फडावर काटीकर होते। त्यांच्या पत्नी बहीण नाही, राका बंका हे वेगळे, आणि हे बंका महाराज म्हणजे चोखोबारांचे मेहुणे। हे दोघं काटीकर, म्हणजे जे चौबदाराचं काम असतं ते हे करत होते। चोखा मेळा बंका काटीकर पुढे। अरे वा, हा परिवार चौबदार होते महाराजांचे त्या काळात, ज्या काळात माणसाला माणूस समजलं जायचं नाही,
त्या बरोबर. काळात संत नामदेवांनी चोखोबांना त्यावेळेस अधिकार असंही दिलाय. वर्णन आहे नामदेव भक्तीचा आणि चोपदारकीचा. चोखोबार आहे तर असं वर्णन करतात, जो पांडुरंग परमात्मा मी पाहिला नव्हता तो तुम्ही मला दाखवला, म्हणून तुमचे माझ्यावर खूप उपकार आहे. धन्य धन्य नामदेवा, केला उपकार जीवा. माझ्यावर उपकार करून तो असणारा पांडुरंग परमात्मा तुम्ही मला दाखवला. नामदेवांच्या शिष्य परंपरेमध्ये चोखोबाराय बंका महाराज ही मान द्यावी लागली. मग हे लावून मृदुंग सुतीटाळ घोष, हम्म. शेहू ब्रह्मरस आवडीने किंवा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ह्या नामदेवरायांच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? नाही, संप्रदायामध्ये लावणी, मृदंग, श्रुतिटाळ, घोष हे जे काही सांप्रदायिक वाद्य आहेत तेवढीच वाद्य वाजवायला आपल्याला संतांनी परवानगी दिली आहे. इतर वाद्य कीर्तनामध्ये तशी चालत नाहीत. तुकोबारांचं प्रमाण नाही, आहे मी की बऱ्याच मंडळींना विचारलं की जे काय हे नवरस वगैरे आहेत त्याच्या पलीकडचं हे संगीत आहे की ह्याची ताकद आमच्या त्या नवरसात सुद्धा नाही, बरोबर बरोबर असं म्हटलेलं. आणि ते नामदेवराय यांनी मग हो हो कीर्तन पद्धतीच नामदेवांनी चालू केली आहे. अच्छा फळ परंपरेचे आद्य म्हणजे आद्य फळकरी म्हणून नामदेवांची ओळख जशी आहे तशी आद्य कीर्तनकार म्हणून सुद्धा नामदेवांची ओळख आहे. कीर्तनची पद्धती आपण आज सांप्रदायिक कीर्तन पद्धती जी पाहतो, कीर्तन पद्धती नामदेवांनी सांप्रदायिक बरं का, वारकरी हा, संप्रदाय, जय हरी विठ्ठल वगैरे वारकरी किंवा सांप्रदायिक पद्धत ही नामदेवांनी चालू केली आहे. टाळ विना हो, टाळ पखवाज. विना अमृत, हे जे काय टाळ विना मृदंग, काही लोक ते बँड मधली कणात आणतात, काही लोक पेट्या आणतात, काही लोक डोलचे आणतात. काय आता पाहिजे हे ते काय चालतंय. थोडंसं आता ते ह्या- दुर्दैव आहे. नाही, काय असतंय, माझ्या संगीताला किंवा कुठल्या वाद्याला विरोध नाही, पण परंपरेचं एक महात्म्य आहे. बरोबर आणि ते काय असं कुठलं त्यात कुठली त्रुटी नाही की ते संगीत दिल्यानंतर माणसाला थोडस असं. तर लावणे मृदुंग सुती टाळ घोष शेहू ब्रह्मरस आवडीने बरोबर. सांगितलं. हे संतांनी म्हणजे घालून दिलेली परंपरा. सोमरस हा 4 तास नशा देतो, बेहोश ठेवतो माणसाला संसाराच्या भूमिकेतून, पण ब्रह्मरस जन्मोजन्मासाठी बरोबर. मिळतो. आणि तो नामदेवरायांनी सुचवलेला आहे. आणि बरोबर. जे जे आपणाचे टावे ते इतर असे सांगा. शहाणे करावे सकळ जनाशी. बरोबर. तर हे नामदेवरायांची भूमिका आहे. तर ह्यामध्ये आणखीन एक नामदेवरायांच्या बद्दल हे आहे की संत मुक्ताबाईंनी त्यांना कच्चं गाडगं असा उल्लेख केला. ही काय भूमिका आहे? मानवी देहामध्ये आल्यानंतर गुरुची भेट होणं आवश्यक असतं, कारण गुरुशिवाय ज्ञान नाहीच. मग वारकरी संप्रदायात यारे यारे लहान थोर आहे, हम्म. सकळाशी येथे अधिकार आहे, आम्हा पंढरपूरकरांना नाही अभिमान, पाया पडे जन एकेका आहे. मग हे सगळं समानतेची भूमिका आहे. आणि आपण तर म्हणताय गुरु ज्या हा ज्या शब्द. मार्गाने जायला पाहिजे तो मार्ग दाखवणारच त्यालाच गुरु म्हणतात ना. अच्छा, मग त्याबद्दल काय नामदेवरायांची भूमिका आहे? नामदेवरायांचा भूमिका म्हणजे असं होतं की नामदेवरायांना मी मगाशी सांगितलं, वयाच्या 12व्या दिवशी देवाचं दर्शन आहे. नामदेव पुत्र प्रसाद झाला, तर 5व्या वर्षी त्यांनी चारवलेला आहे. 5 पण वर्ष, पण 12व्या वर्षी नामदेव हे नावच देवाने ठेवलेलं आहे. नामदेव अच्छा. पुत्र झाला, विठोबा रशासी आला. अच्छा, साडी चोळी व पैरणशेला मुंडासा घेऊन सरी बिंदिली माथिली नाना रत्न मुक्तापळी अवघी आनंदी चित्ती पाय लोळे घालते मनी याचे नाव काय अंदाशी जनीसा आनंद होय. म्हणजे नामदेवाचं देवाचं एवढं प्रेम होतं की नामदेवाच्या भक्ती 12 दिवसाच्या भक्ती पुढं पांडुरंग परमात्मा नामदेवाची आत्या झाला. नाव कोण ठेवतं? पण विठ्ठलानेच ठेवलं. नाव इतर हा, आपल्या समाज आपले कुटुंबाचे प्रमुख ठेवतात. नाही जे मामा- लेकरू जन्माला येतं हा. त्या जन्माला लेकराला ज्यावेळेस आपण बारसं त्याचं करतो त्यावेळेस त्या बारशाचा नाव ठेवण्याचा मान जो आहे तो त्याच्या आत्याकडे असतो. अच्छा, बरोबर आहे का नाही? त्या लेकराची आत्या जी जन्माला येणार आहे त्या मुलाची आत्या लेकराचं नाव ठेवत असते पाळण्यामध्ये. तसं नामदेवाचं नाव देवानं ठेवलं म्हणजे परमात्मा नामदेवाची आत्या 12 दिवसाच्या भक्ती, एवढी नामदेवाची भक्ती श्रेष्ठ होती. म्हणजे भक्तीपोटी प्रसाद घेतला, भक्तीपोटी नाव ठेवलं, हो. मग नामदेव. हे रोज लोकांचं उठणं बसणं होतच नामदेवाचं आणि देवाचं. मग ज्यावेळेस त्यातून संत सभा भरली हा, त्या संत सभेमध्ये प्रामुख्यानं म्हणजे निवृत्तीनाथ महाराज प्रत्यक्ष साक्षात सृष्टीच्या निर्मात्याच्या सहवासात असणारे नामदेव. नामदेव आहे. आणि मग ते संत हो, बैठकीत बसल्यानंतर संत तो बैठकीत कच्च्या गाडग्याचा विषय आला. संत बैठकीत बसल्यानंतर निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपानदेव, मुक्ताबाई, गोरोबा काका अच्छा, आदी संत मांदियाळीची सभा भरली होती. मग त्याच्यामध्ये विषय निघाला, काका तुम्ही आमच्यामध्ये वयानं श्रेष्ठ आहात, अच्छा, तुम्ही आमच्यापेक्षा वयानं मोठे आहात, असं ज्ञानानं आमच्या मोठे आहात. मुक्ताई म्हणाले आपल्या. निवृत्तीनाथाने विषय काढला. अच्छा, दादा निवृत्त हा. दादाने.
आपण त्यांनी- परंपरेतले निवृत्ती दादा आहात. चोखोबाराय बंकामारा हे नामदेवांचे चोपदार. तसे हे शिष्य परिवारामध्ये होते. तसंच जनाबाई महाराज यांचा अधिकार त्या काळामध्ये गंगाखेड यांचा जन्म. अच्छा. पण लहान वयातच पंढरीला आई वडिलांच्या बरोबर राहिले. नामदेवांचं कीर्तन ऐकल्यानंतर मला आता पंढरी सोडायची नाही या निर्धाराने तिथं राहिल्या जनाबाई. मग राहायचं कुठं, इथं कोणाची ओळख नाही, काही नाही. नामदेवांच्या जवळ ठेवलं आणि त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं, जनाबाई म्हणजे तुम्ही मोठ्या महात्म्यांच्या घरी राहताय, त्यांच्या घरी काम करा. म्हणून त्या दिवसापासून स्वतः जनाबाईंनी नामदेवाचं दास्यत्व स्वीकारलं आणि त्या नामदेवाच्या दासी म्हणून संप्रदायामध्ये प्रसिद्ध झाल्या. पण दासी जरी असल्या तरी त्यांचा अधिकार एवढा होता की प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्यांच्या घरी दळण कांडण करण्यासाठी, झाडलोट करण्यासाठी त्यांच्यासाठी म्हणून तिथे येत होता. त्यांचे सहकारी म्हणून असा उल्लेख आहे. हो. रात्रंदिवस मज पाशी दळू कांडू लागल असे असं वर्णन आपल्याला वाङ्मयामध्ये पाहायला मिळतं. अच्छा. म्हणजे त्या काळात पुरोहितांच्या सुद्धा महिलांना भक्तीचा, वाचनाचा, लेखनाचा अधिकार नव्हता. जनाबाई महाराज त्या काळात संत नामदेवांनी एका जनाबाई धनगर समाजामध्ये होत्या जनाबाई महाराज आणि त्यांना तो अधिकार दिला. तसंच जसं धनगर समाजामध्ये जनाबाई महाराज प्रामुख्याने नामदेवांचे एकेकाळचे कट्टर विरोधक. बर. रुक्मिणी मातेचे उपासक. रुक्मिणी मातेनं त्यांना भक्तीवर प्रसन्न होऊन, सेवेवर प्रसन्न होऊन परीस दिला, असे परिसा भागवत की ज्यांनी अखंड रुक्मिणी मातेसमोर भागवताची सेवा करावी. त्यांना परीस दिल्यामुळे परिसा भागवत हे नामाभिमान त्यांना प्राप्त झाले. तेही नामदेवरायांच्या परिवारातल्या. त्यावेळेस नामदेवांचा अधिकार कळाला की तो एक छोटासा प्रसंग आहे की प्रत्यक्ष पूर्ण वाळवंट नामदेवांनी परिसमय केलं होतं. रुक्मिणी मात्यांना त्यांना परीस दिला. एके दिवशी नामदेवांच्या पत्नी आणि त्यांच्या पत्नी दोघी चंद्रभागेच्या तटाकाला धुणं धुवत असताना सांगितलं की अगं, माझ्या मालकाला रुक्मिणी मातेनं परीस दिला, तुमच्या मालकाला काय दिलं पांडुरंगानं? अरे बापरे. म्हणजे परीस काय असतो? म्हणजे अशा पद्धतीचा एक धातू की तो लोखंडाला कुठेही लावला की लोखंडाला सोनं करतं. दाखव म्हणे कसला आहे ते, मला दे 2 दिवस. घरी घेऊन आल्या. ते लोखंडाला लावलं आणि ते परीस वगैरे झाल्यानंतर ते सोनं मोडलं. चांगला स्वयंपाक वगैरे तयार केला. नामदेवाला बोलून घेतलं. नामदेवाने विचारलं, हे कुठनं आणलं? सांगितलं असा असा परीस मला मिळाला आणि त्याच्यातनं आलं म्हणे. बघू कसा आहे परीस, दाखव म्हणे मला. बघितलं आणि चंद्रभागेत दिला टाकून. अरे बाप. नामदेवाने चंद्रभागेत टाकून दिल्यानंतर ती 2 दिवसाची मुदत होती. आठवडा निघून गेला. परीस काय माघारी ना म्हणून ते आले विचारायला. अगं म्हणजे माझा परीस दे राजाबाई. मी सांगितलं असं असं माझ्या मालकाने परीस तो चंद्रभागेत फेकून दिला. ते मी खोटं बोलताय म्हणे, तुम्ही तुम्हाला परीस पाहिजे म्हणून तुम्ही लपवून ठेवला आणि आम्हाला देत नाही म्हणे तुम्ही. अरे बापरे. दोघीची थोडीशी वादावाद लागल्यानंतर नामदेव आले, परिसा भागवत आले. नामदेवाने सांगितलं, परीस काय करताय, किती परीस पाहिजे, चला म्हणे दाखवतो, देतो म्हणे तुमचा परीस. बापरे. चंद्रभागेमध्ये आणलं. वाळवंटाकडे हात केला, ही एवढे परीस आहेत, तुम्हाला जेवढा पाहिजे, लहान घ्या मोठा घ्या, तुम्हाला काय जसा पाहिजे तसा परीस घ्या. असे लहान लहान दगड, मोठी मोठी दगड पडलेली पाहिले. परिसा भागवत सांगितले, हे परीस कुठे, हे दगड आहेत म्हणे, मला कळत नाही का म्हणे. नामदेव म्हणले, उचला परीक्षा करा मग सांगा. पूर्वीचे काळ लोक कमरेला किल्ले लावायचे. अच्छा. पूर्वीच्या काळ हो. खडा उचलला, किल्ले लावल्यावर सोनं झालं ते. मग नामदेवाचा अधिकार कळा. प्रत्यक्ष प्रचित हे वाळवंट परिस केले, हरपली विषमता, द्वैत बुद्धी निरसले. मग नामदेवाचे शिष्य तोपत करलं आणि नामदेवांचे ते सेवक झाले. असे ब्राह्मण समाजामध्ये चोखोबा हे महार समाजाचे, जनाबाई या धनगर समाजाच्या आणि परिसा भागवते ब्राह्मण समाजाचे. सगळा हा म्हणजे असं नामदेवरायांचा परिवार आहे. हा काय ठराविक असं शिंपियाचा असं नाही. सर्वतोपरी सगळ्यांच्या बरोबर नामदेवांनी भक्ती स्वतः केली आणि त्यांच्याकडून करून घेतली. असा हा असा नामदेवांचा परिवार आहे. बापरे. तर निवृत्ती दादा, हे एक माहिती आहे वारकरी संप्रदायाची, काय म्हणून की संत बैठक सुरू झाली आणि संत बैठकीमध्ये संत नामदेवांना आमच्या संत मुक्ताबाई आपल्या म्हणाल्या की तुम्ही कच्च गाडगा आहात. तो काय विषय आहे, तर ती काय भूमिका आहे, कच्च कसं म्हणाले? एवढ्या थोर महान संत नामदेव, ज्यांचं नाव विठ्ठलाने ठेवलं, ज्यांचा प्रसाद विठ्ठलाने स्वीकारला आणि ज्यांना गुरुस्थानी विठ्ठलाने भाग घेतलं, पण तरी त्यांना संत मुक्ताई आमच्या कच्च गाडगं म्हणतायत. हे नेमकं काय आहे? सकल संतांची सभा बसली होती. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई
ज्ञानोबा राय, गोरोबा काका अच्छा. आदी करून संत सर्व एकत्रित आले असताना दादांनी सांगितलं की याच्यामध्ये कच्चं मडकं कोणतं आणि पक्कं मडकं कोणतं हे ठरवा म्हणे. अच्छा. गोरोबा काकांना काम दिलं ते काकांच्याकडेच का दिलं, पण काका असताना तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि वयोवृद्ध या असं तिन्ही काकांना उपमा काका दिलेली आहे. आहेत. कारण की वयानं सर्वांपेक्षा ज्येष्ठ, ज्ञानही ज्येष्ठच आणि तपश्चर्याच्या म्हणजे भक्तीच्या मार्गामध्ये ज्येष्ठच असणार. म्हणजे ही उपमा त्यांना कोणी दिली? हो, एक विषय मुक्ताईने. चालू झाला बोलण्याचा ओघामध्ये आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही असतानाच परत कुंभार आहात, कच्चं मडकं पक्कं मडकं हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कळेल म्हणजे. अरे बाप. मग कच्चं आणि पक्कं हा म्हणजे नेमका काय प्रकार? कच्चं म्हणजे देव ज्याला मिळाला पण कळाला नाही, अच्छा. कारण देव मिळून फायदा नाही. आजपर्यंत आम्हाला सुद्धा बऱ्याच वेळा देव मिळालाय. साधं उदाहरण आहे, एखादं संकट पडलं, त्या संकट कालामध्ये आपण इतर अगदी स्वतःच्या पत्नीचा सुद्धा काही आठव करतो का आपण? नाही. पत्नीचा सुद्धा विसर पडतो, लेकरा बाळांचा, परिवाराचा विषय पडतो, त्यावेळेस फक्त आठवतो तो देव संकट कालामध्ये. असं म्हटलंय ना, पाणी इथपर्यंत आलं की हा, की माकडीनं देव- आपल्या मुलाला पायाखाली घेते. देवच आठवतो त्यावेळेस. आणि मग तसं देव आठवल्यानंतर देवाला वाटतं चला काही काळ का होईना आता याच्या मनामध्ये परिवाराविषयी प्रेम नाही, याच्या मनामध्ये कोणाच्या विषयी भाव नाही, सध्या तो मला शुद्ध भावनेनं बोलवतोय, पण याचं संकट निरसन झालं पाहिजे. म्हणून एखादी व्यक्ती तिथे येते आणि त्या व्यक्तीने आपल्या संकटातनं बाहेर काढावं, तसं आपल्या मुखातनं शब्द बाहेर जातात, बरं झालं तुम्ही देवासारखे आला. तो देवासारखे नाही, तो देवच, फक्त तो कळत नाही, हा दोष आपला आहे. अच्छा, फरिश्ता पाठवतो नाही, तो देवच असतो. याच्यासाठी आपल्याला गुरु पाहिजे. अरे बाप. म्हणजे ज्याला देव कळाला नाही, देव मिळाला पण कळाला नाही, याला कच्चं मडकं म्हणा. आणि जो देव कळाला, विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. हा म्हणजे परमात्म्याला सृष्टीमधला प्रत्येक चराचरामध्ये हरीची या दासा हरी दाही दिशा, हा भाव ज्याच्या मनामध्ये तो पक्का. मग विचारलं हे कच्चं मडकं कोणतं आणि पक्कं मडकं कोणतं? ते दोपाटणं असतं किंवा थापटणं म्हणतात त्याला. थापटणं घेतलं, निवृत्तीनाथांच्या मस्तकाला लावलं. काकांनी सांगितलं हे पक्का आहे, ज्ञानोबा पक्के, सोपानदेव पक्क्या, मुक्ताबाई पक्क्या. अच्छा, चारी भावांना नाही नामदेवराय- तपासलं. हो, नामदेवराय गोरोबा बसले होते. काकाने. नामदेवराय बसले तर नामदेवराला तोपर्यंत बरं वाटलं, मस्तकाला लावलं. अरे अरे म्हणे, एवढ्या सगळ्या मडक्यामध्ये एवढं कच्चं आहे म्हणे मडकं. नामदेवराला ते सहन झालं नाही. नामदेवराने तो विषय त्याग केला, म्हणजे सभा त्याग केली आणि नामदेवराय तिथनं निघाले. अच्छा. पंढररायाच्या समोर येऊन पंढरराय पर्याय देता, अरे म्हणे ते संतांनी मला कच्चं ठरवलं म्हणे. अरे बाप. आता देव रोजचा परिचित नामदेवरायांचा स्वभाव कसा माहित होता. देवानं सांगितलं कोण म्हणतंय म्हणे तुम्ही कच्चे आहेत? नामदेवराय तुम्ही कच्चे नाहीत पण पक्के व्हायचे आहेत म्हणे. अरे बापरे. नाही का, देवाने देवाने तुम्ही कस काय असं म्हणताय शब्द म्हणे? हेच आमच्या जीवाचे जीवन. तुम्ही कस काय असं म्हणताय म्हणे? ते संत म्हणतात ते म्हणतात, पण तुम्ही असंच म्हणताय देवा. हो नामदेवराय, तुम्ही कच्चे नाहीत पण पक्के व्हायचे, हेच खरं आहे. अरे मग बाप. पक्के होण्यासाठी काय करावं लागलं? माझी ओळख सगळीकडे तुम्हाला झाली पाहिजे. नाही का देवा, माझ्याबरोबर जेवतोस, माझ्याबरोबर दूध पितोस, माझ्याबरोबर फिरतोस, नाही कसं? परीक्षा घेऊन बघा. नामदेवराची 3 वेळा परीक्षा घेतली आणि तिन्ही परिवेश नामदेवराला परमात्मा ओळखता आले नाही. अरे बाप. आणि मग देवाने सांगितलं आता मात्र तुम्हाला इथं पक्क व्हावं. पक्क व्हावं लागेल. आणि याच्यासाठी औंढ्या नागनाथ आला. औंढ्या अच्छा. नागनाथ आला. ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. त्या औंढ्या नागनाथाला तुम्हाला जावं लागेल. तिथं विसोबा खेचर नावाचे एक महात्मे, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही अनुग्रह घ्या. मग दर मुक्काम धर्मजल करत करत औंढ्या नागनाथाला आले असताना स्वामींचं, विसोबा खेचरांचं घर शोधलं कुठं आहेत. तर ते असं वर्णन आहे की महाराज महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसले होते, म्हणजे झोपले विसोबा होते. खेचर. हो, वयोवृद्ध होते, ताकद नव्हती, महादेवाच्या पिंडीवर पाय होते त्यांचे. म्हणजे परंपरेत सांगितलेलं आहे की ज्याने ज्ञान ह्या भावंडांना ते हे दिलं नाही, हा हा गाडग्याचं एक हे, आणि मग ते विसोबा खेचर हो, ते तिथं होते. आणि मग त्यांनी जे पाय ठेवल्यानंतर नामदेवरांनी डोक्याला हात लावून घेतला म्हणे, देवा. ज्यांना देवच कळाला नाही देवाने त्यांना गुरु करायला सांगितले म्हणे. अरे बापरे. आता काय करावं? आज गेले. अहो बाबा म्हणे, काय झालं? अहो हे पाय बाजूला काढा, हे प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत. काकाने उपदेश म्हणजे सांगितलं, बाबा माझी ताकद नाही,
गलीत गात्र झालोय, माझी काही शक्ती नाही. जिथं देव नाही तिथं पाय ठेव. आणि हाच तर बोध नामदेवाला द्यायचा होता ना. अरे बापरे, म्हणजे जिथं पक्क देव- करायचं होतं. हा, जिथं देव नाही तिथं माझे पाय ठेव. पक्क करायचं. नामदेवाला तरी समजलं नाही. नामदेवाने ते पाय उचलले, ठेवले, आपोआप महादेवाची पिंड तयार झाली. परत उचलले, परत ठेवले, आपोआप महादेव. असं 5-6 वेळा घडल्यानंतर नामदेवाच्या लक्षात आलं, यांनी देवावर पाय ठेवले नाहीत, यांचा अधिकार असा आहे की प्रत्यक्ष देवानंच यांचे पाय मस्तकावर घेतलेले. अरे बापरे. आता आपण पाहिली ही चर्चा. आता आमच्या भगिनींच्या महिला हरिपाठ मंडळ, जिथं गाव तिथं महिला संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ, व गाव वार्ड तिथे संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ, हेही आम्ही आपल्यासोबत आपण बघत आहात. अशा आमच्या क्रांतिकारी माय माता माऊली भगिनी हे मोठ्या प्रमाणात गावोगावी क्रांती करून चांगला समाज निर्माण करण्याचं आणि गर्भाशयापासून संस्कार ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराचे करण्याचं काम सुरू आहे. पुढील रविवारी आता आपण हीच फड परंपरेची ओळख, संत साहित्याची भूमिका आणि आमच्या भगिनींचा हरिपाठ मंडळ पाहूया पुढील रविवारी. रामकृष्ण हरी.